पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। भाईंदरमध्ये मंदिराचा मुद्दा पुन्हा एकदा तापलेला आहे। भाजप शिवसेना आमने सामने आली। जुने मंदिर परवानगी न घेता तोडण्याचा प्रयत्न केला जातोय। शिवसेनेने भाजपच्या आमदारांवर आरोप केला। मंदिराशी काहीही संबंध नाही। भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। हा मंदिराचा त्रास कुठेला मला सांगा ना। आजूबाजूला काही म्हणजे असं नाहीये की बिल्डिंग होऊ शकत नाही, बिल्डिंग पण होऊ शकतं। मला पूर्वी असं वाटलेलं की काहीतरी मध्ये आहे, परंतु मध्ये नसताना हे बाजूला हे मंदिर आहे। त्यांना जर काही बिल्डिंग बनवायची असेल आणि मोठं टॉवर उभारायचं असेल तर त्याने एक चांगला अद्यावत मस्तपैकी हे जे मंदिर आहे त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट आकाराचं मंदिर चांगलं मार्बलचं वगैरे बनवावं, आधी मंदिर बनवावं, अधिकृतरित्या त्याची परमिशन महापालिकेकडनं घ्यावी, सर्व मूर्त्यांची प्रतिष्ठापना त्या ठिकाणी करावी आणि नंतर जर त्याला अडचण येत असेल तर तोडावं। पण आता लगेच या ठिकाणी दुकानाचे गाळे बांधण्यासाठी जर मंदिर तोडत असेल तर प्रताप सरनाईक ते होऊ देणार नाही। जो छोटा मंदिर आहे तो यांचा कुलदेवताचा एक व्यक्तिगत मंदिर आहे, त्यांचा परिवार त्यांच्या कुलदेवताची आराधना आहे। हा सार्वजनिक मंदिर नाहीये। आता हे काही कारणाने त्या हा बिल्डिंग सोडून तिथे जेसलपाकला राहायला गेले। यामध्ये दोन लोक येऊन सांगायला की हा मंदिर तुटू नाही देणार, तोडणार। अरे हे उभे आहे सोसायटी, कोण तोडत नाही काय नाही, स्वतःहून जसं बोलतो मी बिल्डिंग विकतो आणि विकत घेतोय तसं चाललंय की कोण तोडत नाही काय नाही। आता आम्हाला अनेक वेळा या नावाने बदनाम केलं की कारण की माझं दुकान याच्यात आहे। सगळे राजकारण आणि रोटी शेकायला आले। खाली रोटी राजकारणामध्ये आम्हाला कसं बदनाम करता येईल त्यासाठी ते खाली अननेसेसरी यायचं, आरती करायचं, झंडे लावायचं। अरे काय संबंध आहे? ते सोसायटीवाले यांचे बघून घेतील ना आपलं त्यांना काय करायचंय कसं करायचंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।